तुमचं नाव सांगा. माझं नाव हरिभाऊ पांडुरंग गरड, राहणार नायगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. धाराशिव. आज तारीख आहे 19/12/2024. हा तर भाऊ, हे ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट ह्या कंपनीची आर्थोसोल ऑइल म्हणून जे बॉटल आहे, हो हे तुम्ही ह्या अगोदर एकदा घेऊन गेलेला आहात. हा. तर ह्याचा फायदा काय तुम्हाला झालाय हे एकदा सांगा. माझ्या मंडळीला मी जवळजवळ कमीत कमी 1,00,000-1.5 लाख रुपये घातले. मुंबईला 2-3 वेळेस नेलं मी, तरीसुद्धा पण काही फरक पडलेला नाही आहे. बर. आणि ह्याच्यामधून सीताराम आबा शिसोळे यांनी सांगितलं की बाबा इथे बाटली आली आहे, बालासाहेब लोमसरे यांची इथे घ्या आणि त्याचे परिचय करून घ्या आणि ती एक बाटली तरी किमान इस्तेमाल करा. मी 150 रुपयाला त्यांनी मला बाटली दिली आणि ती बाटली मी फक्त 15 दिवसात संपली आहे. तर त्याच्यामध्ये मला 20% माझ्या पेशंटला फरक पडलेला आहे. ही आता मी दुसरी बाटली घेऊन चाललेलो आहे. काय फरक पडला? फरक पडला जे हात आणि पाय थरथर कापत होता, ते थरथर कापणे आणि उठता येत नव्हतं, धरून उठवावं लागत होतं, ते आपल्या आपण उठतेच आता. बर बर. म्हणजे तुम्हाला जे त्यांच्या बाकीच्या ज्या क्रिया कराव्या लागत होत्या, तेव्हा उठणे, त्यांना बसविणे माझ्या सगळ्या बंद झाल्या आता. सगळ्या झाल्या. आणि ते आता स्वतः सकाळी थोडा फिराय बी चालू झाल्या आता का? स्वतःच उठणे, टॉयलेटला जाणे आणि लघवीला जाणे, जेवण करणे, आंघोळी करणे, ही स्वतःच कार्यक्रम त्यांच्या स्वतःने चालू झालेला आहे. आज हे तुम्हाला स्वतः त्यांना सहकार्य करावं लागत होतं. म्हणजे तुम्ही ह्याच्याबद्दल समाधानी आहात का? आहेत, मला समाधान आहे. तरी म्हणजे आपण दुसरी बाटली नेऊन मी जोपर्यंत कायमस्वरूपी नीट होत नाही तोपर्यंत मीही चालू ठेव. ओके ओके. तर मित्रांनो, आजच्या आपल्या भाऊच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच विनंती करू शकतो की कमी खर्चामध्ये, म्हणजे आयुर्वेदिकाची गरज का आहे, तर कमी खर्चामध्ये जर आता आपलं आरोग्य सांभाळायचं असेल आणि आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये म्हणजे हॉस्पिटलचा जो खर्च सर्वसामान्य माणसाला परवडेबल राहील का नाही याची शाश्वती आहे आज कोणाला देता येणार नाही. तर भाऊ, ह्याच्यासोबत एक मी तुम्हाला एक गोळी सांगितलेली आहे, तर ते हळूहळू तुम्ही घ्या. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पेशंट दुरुस्त करायचा असेल, आर्थोसोल टॅबलेट म्हणून जी आपली गुडघेदुखीची आणि सांधेदुखीची, मणकेची जी औषध आहे ते घ्या. तर नमस्कार आणि धन्यवाद तुमचं की तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू.